एमपीएससीच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा आझाद मैदानात ठिय्या आंदोलन पाहायला मिळतंय। शासनाने अद्याप नियुक्त्या न दिल्याचा गंभीर आरोप होतो। नियुक्त्यांमध्ये होत असलेल्या विलंबामुळे आंदोलनाचा पवित्रा या ठिकाणी घेण्यात आला। या संदर्भात विद्यार्थ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी। नियुक्त्यांमध्ये होत असलेल्या विलंबामुळे त्या ठिकाणी आंदोलन होत आहे। प्रतिनिधी या संदर्भातला सविस्तर असा आढावा घेतला। मात्र नियुक्त्यांमध्ये होत असलेल्या विलंबामुळे हे आंदोलन सुरू आहे। शासनाने दिलेल्या अद्याप नियुक्त्या न दिल्याचा गंभीर आरोप या दरम्यान करण्यात आला। नियुक्त्यांमध्ये होत असलेल्या विलंबामुळे मात्र आता आंदोलनाचा पवित्रा या ठिकाणी पाहायला मिळाला। एमपीएससी म्हटलं की राज्यातील लाखो विद्यार्थी आठवतात जे रस्त्यावरती बसून आंदोलन करत होते। त्यांची मागणी एकच होती की शासनाने वेगवेगळ्या पदांसाठीची भरती आहे ती जाहीर करावी। मात्र आज आम्ही तुम्हाला एमपीएससीचे काही असे उमेदवार दाखवणार आहोत ज्यांनी ही भरतीमध्ये फक्त अर्जच केला नाही तर त्यांनी आता नवी चौथी पायरी इथे दाखवलेली आहे। ते म्हणजे पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत आणि आंदोलन। काय सांगाल दादा, एमपीएससी उत्तीर्ण झालेला आहात, आंदोलन का करताय? आम्ही सगळे विद्यार्थी एकत्र येऊन केस लढली। स्वतः आम्ही केस फाईट केली। 7 महिने आम्ही केस फाईट केल्यानंतर 3 ऑक्टोबर 2024 ला आम्ही केस जिंकली आणि न्यायालयाने आदेश दिले शासनाला की यांना तात्काळ नियुक्ती द्या। अगोदरच यांना 15 महिने झालेले आहेत, आता यांना विनाविलंब तात्काळ नियुक्ती देण्यात यावी। त्यामुळे आम्ही शासनाकडे गेलो आणि शासनाने आम्हाला आश्वासन दिले होते की ज्या दिवशी तुमचं कोर्ट केस निकाल येईल त्याच दिवशी आम्ही तुम्हाला त्याच रात्रीला बसून सुद्धा आम्ही तुम्हाला तात्काळ नियुक्ती देऊ। तेच आम्ही घेऊन कृषी विभागाकडे गेलो होतो, पण कृषी विभागाला आमच्याकडे लक्ष देत नाही आणि ते पुन्हा टाळाटाळ करून राहिलेत। आमचे फक्त माननीय धनंजय मुंडे साहेब तसेच राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेब यांना हीच विनंती आहे की आम्हाला अगोदरच आमच्यावर 15 महिने अन्याय झालेला आहे, आता आम्हाला अन्याय अगोदर पुन्हा सहन करायचं नाही, त्यामुळे आम्हाला तात्काळ नियुक्ती द्यावी हीच आमची विनंती आहे। आता 3 ऑक्टोबरला कुठेतरी आम्हाला आधार वाटला की केसचा निकाल लागलेला, आता फायनली आम्हाला नियुक्ती भेटेल, कुठेतरी माझा हातभार लागेल, पण सर अजूनपर्यंत काहीच झालेलं नाहीये। मुख्यमंत्र्यांना काय विनंती कराल तुम्ही? मुख्यमंत्र्यांना सर हीच विनंती करेल की सर प्लीज लवकरात लवकर आमची नियुक्ती द्या। सर्वसामान्यांचं आणि शेतकऱ्यांचं सरकार बनवणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या प्रकरणाची दखल घेतील आणि या उमेदवारांना तात्काळ नियुक्ती देतील। कॅमेरामन हमीद मस्तानसह मी चेतन नावरे, मुंबई। न्यायालयीन लढा पार पाडला व 3 ऑक्टोबर रोजी माननीय हायकोर्टने त्या न्यायालयाचा जो निकाल आहे तो जाहीर केला। त्या निकालात असं त्यांनी सांगितले की यांना तात्काळ नियुक्ती देण्यात आली व जे संदर्भित दोन्ही याचिका होत्या त्या त्यांनी फेटाळल्या होत्या। आणि त्यानंतर आम्ही कृषी विभागाला अप्रोच झालो। अप्रोच झाल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमची नियुक्ती 2 ते 3 दिवसात देण्यात येईल। पण आज आमचा 4था दिवस आहे, आज 4 दिवस पार पडले असतानाही आम्हाला अजूनपर्यंत नियुक्ती देण्यात आली नाही। आता 3 ते 4 दिवसात आचारसंहिता लागू होऊ शकते व त्यानंतर आम्ही 3 महिने वाट पाहायची का? आम्हाला सरकारला हेच विचारायचं आहे की नियुक्ती देण्यात का असा विलंब होतोय आणि जर ही नियुक्ती आम्हाला मिळाली नाही तर आम्ही आमचं आंदोलन आणखी तीव्र करू, जे आम्ही मागील 4 दिवसापासून आझाद मैदानात करत आहोत। तर एमपीएससीचं नेमकं प्रकरण काय आहे ते देखील आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहणार आहोत। मात्र नियुक्त्यांमध्ये होत असलेल्या या विलंबामुळे मोठ्या प्रमाणात सध्या आंदोलन सुरू आहे। एमपीएससीचं नेमकं प्रकरण काय पाहू। 2021 मध्ये 203 कृषी अधिकाऱ्यांसंदर्भात अपडेट आहे। 2022 एप्रिलमध्ये पूर्व परीक्षा पार पडली तर ऑक्टोबर 2022 मध्ये मुख्य परीक्षा पार पडली। एप्रिल 2023 मध्ये एमपीएससीने मुख्य परीक्षांमध्ये उत्तीर्ण उमेदवारांच्या मुलाखती देखील घेतलेल्या आहेत। जून 2023 मध्ये मुलाखतीमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचा निकाल लागला। जुलै 2023 मध्ये उत्तीर्ण उमेदवारांच्या नियुक्तीची शिफारस एमपीएससीने राज्य शासनाकडे केली। ऑगस्ट 2023 मध्ये उमेदवारांची कागदपत्र पडताळणी देखील पार पडली। फेब्रुवारी 2024 पर्यंत नियुक्तीपूर्वीची पूर्ण प्रक्रिया पार पडली। 1 मार्च 2024 ला पात्र उमेदवारांच्या नियुक्तीचे आदेश जारी झाले। 5 मार्च एमपीएससीला प्रकरण न्यायालयात गेल्याने पुन्हा एकदा हे आंदोलन सुरू झालं। 3 ऑक्टोबर 2024 ला मुंबई उच्च न्यायालयाने 2021 मधील अधिकारी नियुक्तीला असणारी स्थगिती उठवण्याचा निर्णय घेत याचिका निकाली काढल्या। 4 ऑक्टोबर पासून आचारसंहितेआधी नियुक्ती देण्याची मागणी करत उमेदवारांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा पवित्रा घेतला। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्या सोबत जोडले। चेतन, एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचा आझाद मैदानामध्ये ठिय्या आंदोलन सुरू आहे। शासनाने अद्याप देखील नियुक्त्या न दिल्याचा गंभीर आरोप होतोय। रोष तसा विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय। काय या संदर्भात सध्या ताजी अपडेट आहेत? विद्यार्थ्यांची नेमकी आताची भूमिका काय? सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे एमपीएससी क्लिअर करण्यासाठी आपल्याला माहित आहे की जवळपास 4 ते 5 वर्ष हे विद्यार्थी प्रयत्न करत असतात। त्यानंतरही यश मिळाल्यानंतर
2021 ची ही भरती प्रक्रिया सुरू झालेली होती. आज 2024 संपत आलेला आहे. 4 वर्ष झालं ही प्रक्रिया एकंदरीत रखडलेली होती. त्यामधील 15 महिने जर पाहिलं तर कोर्टामध्ये हे प्रकरण चाललेलं होतं आणि विशेष म्हणजे जर पाहिलं असेल तर 3 महिन्यामध्ये कुठेही शासनाचा निर्णय आहे की नियुक्त देण्याचा निर्णय आहे. मात्र 3 महिने सोडा 15 महिने झाले तरी चेतन, मी आपल्याला काही क्षणासाठी नियुक्त्यांसाठी थांबवतोय. भरती आपल्यासोबत राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या विद्याताई चव्हाण जोडल्या. ताई, लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. नियुक्त्यांमध्ये होत असलेल्या विलंबामुळे आता विद्यार्थ्यांचा रोष पाहायला मिळतोय. एमपीएससीच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा ठिय्या आंदोलन सुरू आहे. काय यावरती आपली पहिली प्रतिक्रिया? नाही, हे अत्यंत म्हणजे ते स्टुडंट्स इतके दुःखी आहेत, ते झालेले आहेत आणि त्यांचं सगळं फक्त पोस्टिंग बाकी आहे आणि शासनाने त्या नियुक्त्या न केल्यामुळे हे सगळं झालेलं आहे. म्हणजे काही लोकांना बेरोजगारीमुळे नोकऱ्या नाही आहेत, पण हे एमपीएससीचे मुलं ज्यांनी हे सगळे पास झालेले आहेत आणि यांच्या नियुक्त्या यांनी रखडवून ठेवलेल्या आहे. म्हणजे शासनाला यांच्याकडे बघायसाठी वेळ नाही, कृषी मंत्र्यांना याच्याकडे बघायसाठी वेळ नाही आणि ही अत्यंत म्हणजे संतप्त भावना आहे या विद्यार्थ्यांच्या, की अजूनही त्यांना आझाद मैदानला येऊन बसायला लागतं. एकदा एमपीएससी झाल्यानंतर असं वाटतं, घरातल्या वातावरण, आई वडील असतील, भाऊ असतील, सगळ्यांना असा आनंद असतो की आपला मुलगा एमपीएससी उत्तीर्ण झाला, आता लवकरच कुठलं तरी चांगलं त्याला पोस्टिंग मिळेल. परंतु कृषी अधिकारी म्हणून त्यांच्या पोस्टिंग व्हायला पाहिजे, त्या होत नाहीत, रखडवलेल्या आहे सरकारने. सरकारला फक्त निवडणुकांच्या आपण कशा जास्तीत जास्त आपल्या सीट्स येतील आणि आपण कसे एकदा पुन्हा सत्तेत येऊ याचे डोहाळे लागलेले आहेत, पण या विद्यार्थ्यांकडे बघायला त्यांना वेळ नाहीये. ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. नक्कीच ताई, खूप खूप धन्यवाद. लोकशाही मराठीशी संवाद साधला त्याबद्दल. मी पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी चेतन नानावरेकडे जाणार आहे. चेतन, खरं तर 2021 मध्ये कृषी अधिकारी पदांसाठी जागा निघाल्या, पूर्वपरीक्षा झाली, परीक्षा झाली, नियुक्त्या झाल्या, मात्र अद्याप देखील त्यांच्या नियुक्त्या रखडलेल्या आहेत आणि त्यामुळे आता मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचा रोष पाहायला मिळतोय. काय या संदर्भात सविस्तर? निश्चितच एकंदरीत खरं लाखो विद्यार्थी या एमपीएससीचे विद्यार्थी त्या परीक्षेसाठी बसलेले होते आणि त्यामधून मोजके 203 विद्यार्थी सिलेक्ट झाले. त्यांना नियुक्तीपत्रही देण्यात आलेलं होतं. मात्र कोर्टाचा स्टे आला. त्यानंतर या विद्यार्थ्यांनी स्वतःच्या पैशाने हा लढा उभा केला, कोर्टात जाऊन ही लढाई जिंकले. आता 3 ऑक्टोबर पासून जर आपण पाहत असू, गेल्या 5 दिवस झाले कोर्टाचा निकाल हाती आलेला आहे. मात्र तरीही कृषी विभाग भिन्न दिसून येत आहे. यांना नियुक्त देण्यास तयार नाहीये. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची एकंदरीत भेट घेण्यासाठी या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपलं काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत जोडलेत. सचिनजी, लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. खरं तर 3-3, 4-4 वर्षापासून परीक्षेच्या जाहिराती येतात, पूर्वपरीक्षा होते, मुख्य परीक्षा होते, मुलाखती होतात, नियुक्त्या केल्याचं सांगण्यात येते. मात्र अद्याप देखील या यशस्वी विद्यार्थ्यांच्या नियुक्त्या झालेल्या नाहीत. विद्यार्थ्यांचा रोष पाहायला मिळतोय. आझाद मैदानावर विद्यार्थी ठिय्या करतात. काय या संदर्भात आपण सांगाल? नाही, हा रोष एकदमच मला असं वाटतं की योग्य आहे. कारण या सरकारला प्रशासनाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. त्यांच्या प्राथमिकता वेगळ्या आहेत. रात्रभर आमदार बसलेले असतात, सगळे बसलेले असतात मुख्यमंत्र्यांच्या आजूबाजूला घेरा टाकून, आणि ते सगळे वैयक्तिक स्वार्थासाठी बसलेले असतात. शेवटचं काही आता दिवस राहिले ते ओरबाडून घेण्यासाठी. आणि माननीय मुख्यमंत्र्यांना देखील याकडे बघायला वेळ नाही, कृषी मंत्र्यांना वेळ नाही. कारण ते प्रत्येक जण शेवटचा हात कोण मारतोय, कसा मारायचा, त्याच्याकडे त्यांचं लक्ष आहे. हे काही सरकार काही जनसामान्यांची त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करणारं किंवा त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आलेलं नाही. हे खोके सरकार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भामध्ये त्यांचा रोष जो आहे तो पूर्णपणे योग्य आहे आणि जितका निषेध करावा या गोष्टीचा तितका कमी आहे. नक्कीच सावंतजी, खूप खूप धन्यवाद. लोकशाही मराठीशी संवाद साधला त्याबद्दल. या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार जोडलेले आहेत. विजयजी, लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. खरं तर नियुक्त्यांमध्ये होत असलेल्या विलंबामुळे आता आंदोलनाचा पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतलेला आहे. विद्यार्थ्यांची सहनशीलतेचा अंत पाहू नका असं देखील प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यांचं ठिय्या आंदोलन सुरू आहे. विद्यार्थ्यांचा रोष सध्या सुरू आहे. काय आपण यावरती सांगाल आपली प्रतिक्रिया? या विद्यार्थ्यांनी सामान्य गरीबाच्या मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलांनी मेहनत घ्यायची, 2-2 वर्ष अभ्यास करायचा, परीक्षा द्यायची, सिलेक्शन झाल्यानंतर जॉईनिंगसाठी हा वेळ घालवला जातोय. तुम्हाला गरज नव्हती तर मग परीक्षा कशाला घेतली, जागा कशाला डिक्लेअर केलेत, हजार रुपये कशासाठी त्यांना भरायला लावले. मोलमजुरी करणाऱ्या सामान्य माणसातील कुटुंबाला 10 दिवस मजुरी केल्याशिवाय त्यांच्या घरात चूल पिटत नाही आणि 1000 रुपये भरू शकत नाही शिल्लक ठेवून. दिवसाला 50 रुपये शिल्लक ठेवून या पोरांना फीस म्हणून किंवा एक्झाम फी भरावी लागते.
परीक्षेसाठी, आपल्या नोकरीसाठी. तर हे सगळं होत असताना या सरकारला एवढी तरी जाणीव असायला पाहिजे. आता आरोग्य विभागाचं म्हणतेच रडगा नाही. आरोग्य विभागाची भरती तशी थांबवली, परीक्षा झाली, त्यांना जॉईन करून घेत नाहीत, नियुक्तीपत्र देत नाहीत. म्हणजे या पोरांच्या जीवनाशी खेळ चाललेला आहे राज्यात. आता हे कशात व्यस्त आहेत, यांना का वेळ मिळत नाही? तर हे व्यस्त आहेत या राज्याची तिजोरी साफ करण्यासाठी. त्यांना पूर्ण विश्वास होऊन गेला की आम्ही परत येऊ शकत नाही. त्यामुळे जेवढं साफ करता येईल, तिजोरीवर हात मारता येईल तिजोरी साफ करायसाठी, तेवढं हात मारण्याचं काम सुरू झालंय. यांना या विद्यार्थ्यांना किंवा युवकांच्या भविष्याशी काही देणं घेणं नाही. यांना देणं घेणं आहे, घेणं आणि थोडीशी जनतेला देणं. त्याच्या भरोशावर आम्ही निवडणुका जिंकू. भरपूर खाणं, थोडंसं देणं, एवढा त्यांचा उद्देश दिसतोय. खरं तर काय इतकं असंवेदनशील सरकार मी कधीच पाहिलं आयुष्यात. आम्ही एवढे सरकार बघितली, पण या लोकांना तरुणाच्या भावनेशी, तरुणाच्या भविष्याशी काही देणं घेणं नाही, असा याचा स्पष्टपणे आम्हाला दिसतोय. आणि मला तरी असं वाटतं की आता ही तरुण तिकडे बसली आणि हे आता हरियाणाच्या जल्लोषामध्ये व्यस्त आहे. आता हे 4 दिवस जल्लोष करतील आणि सांगतायत फार मोठे की आम्ही जिंकलं. आता काँग्रेसचे 17 बंडखोर तिकडे उभे झाले, त्यांची गोळाबेरीज केली ना, तर कुठे आहे ते दिसेल. पण ठीक आहे, आता आमचा पराभव झाला, आम्ही ते मान्यच करू. तो काय कशाने झाला, काय झाला याचं विश्लेषण नाही. किमान आता या पोरांच्याकडे लक्ष द्या. मुख्यमंत्री आणि संबंधित मंत्र्यांना जर या मुलांसाठी, त्या नियुक्तीसाठी वेळ मिळत नसेल तर या सरकारला वेळ कशासाठी आहे, आज सरकार कशासाठी चालवलं जात आहे, अगदी हा मोठा प्रश्न होतो. मी एवढंच सांगेल की यामध्ये जे 200 जवळपास 176 GR गेल्या 15 वर्षात काढले, 15-20 दिवसात काढले गेले. आणि त्यातून साधारणतः 77, पहिले तर 1,44,00,000 कोटी खर्च होणार होते. आता ही JR ची संख्या रोज वाढतीये. यामध्ये हे व्यस्त आहेत. लोक गेले काय, मेले काय, तरुण उद्ध्वस्त झाला काय, त्याचं आयुष्य बर्बाद झालं काय, यांना काही देणं घेणं नाही. या खोकेबाजांना तिजोरी लुटणं एवढ्यासाठीचे असंवेदनशील सरकार एकत्र आलाय, आता त्याचा अर्थ होतोय. अगदी विजयजी, आपला मुद्दा लक्षात आला. खरं तर विद्यार्थ्यांचा रोज सध्या पाहायला मिळतो. ठिय्या आंदोलन सुरू आहे. या संदर्भात शासनाच्या माध्यमातून आता आगामी काळात काय पावले उचलली जातात हे पाहणं महत्त्वाचं आहे. खूप खूप धन्यवाद या लोकशाही मराठीशी संवाद साधल्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.